पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मेथी मटण। त्यासाठी घेतलेलं साहित्य मेथी घेतलेली आहे, मटण घेतलेलं आहे, मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, डाळ घेतलेला आहे 2 चम्मच, खोबरं घेतलेलं आहे 2-3 तुकडे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या, आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटे 2, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 10-12, एक कांदा कट करून घेतलेला आहे उभा, खसखस घेतलेली आहे अर्धा चम्मच, तीळ घेतलेले आहे 1 चम्मच आणि कोथिंबीर घेतलेली आहे। भाजीसाठी घेतलेले मसाले, मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, घरगुती मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि एव्हरेस्टचा मसाला घेतलेला आहे मटण तो अर्धा चम्मच आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार। मटण शिजवण्यासाठी घेतलेले साहित्य, एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, लसूणच्या पाकळ्या 4-5 मी कुटून घेतलेले होते आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। आता मी भाजी शिजायला लावते। 1.5 पळी तेल टाकते, तेल मी गरम होऊ देते। आता तेल गरम झालेलं आहे, मी कांदा टाकते, लसूण टाकते, मीठ आणि हळद। आता हे मी चांगलं मिक्स करून घेते। थोडासा मऊ होऊ देते आणि मग भाजी टाकते। कांदा मऊ झालेला आहे, आता मी मटण टाकते। आता हे मी वाफेवर 5 मिनिटे याचं पाणी आटूस्तर असं शिजू देते। आता पाणी पूर्ण आटलेलं आहे, मी आता यामध्ये मेथी टाकते। आता मी चांगलं मिक्स करून घेते। आता चांगलं मिक्स झालेलं आहे, आता 1.5 ग्लास मी पाणी टाकते। आता मी कुकर लावून घेते, 4 शिट्ट्या होऊ देते। मटण शिजतंय तोपर्यंत मी मसाला भाजून घेते। पॅन गरम झालेला आहे, मी आता कांदा टाकते याच्यामध्ये। मस्त लालसर भाजून घेते। आता मी थोडंसं तेल टाकते म्हणजे पटकन होईल। कांदा मस्त लालसर भाजून झालेला आहे, मी यामध्ये तीळ टाकते आणि थोडी खसखस, म्हणजे नाहीतर नंतर टाकल्यावर तव्याला चिपकून बसते म्हणून मी आधीच टाकते। आता हे भाजून झालेले आहे मस्त, मी आता काढून घेते। आता मी खोबरं भाजून घेते, मी कट करून घेतलं होतं, मस्त लालसरच भाजून घेते। खोबरं पण भाजून झालेलं आहे, ते पण काढून घेते। आता मी डाळ टाकते, त्या पण लालसरच भाजून घेते।
डाळ पण मस्त लालसर झालेले आहे, ते पण काढून घेते मी. हिरवी मिरची, थोडासा लसूण, थोडं तेल टाकते म्हणजे पटकन होऊन जाईल. लसूण आणि हिरवी मिरचीला काय जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे, म्हणून मी आता काढून घेते. कोथिंबीर टाकते आणि आल्याचं तुकडं. आता हे मी चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेते. जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं, नाही तर भाजी चांगली येत नाही. आता भाजलेला मसाला गार झालेला आहे, मी आता हा तळून घेते. पाणी टाकते थोडं. मसाला दळून झालेला आहे. जास्त बारीक पण नाही दळा आणि जास्त जाड पण नाही. मटण शिजलेलं आहे. आता मी कुकर खोलते. मस्त शिजलेलं आहे मटण. आता मी भाजी बनवते. आता तेल गरम झालेलं आहे, मी मसाले टाकते. आता याच्यामध्ये मस्त दळलेला मसाला टाकते. आता हे मस्त मिक्स करते. आता मी 2-3 मिनटं असंच ठेवते गॅसवर, याला चांगलं तेल सुटेपर्यंत. आता मस्त तेल सुटलेलं आहे. आता मी भाजी टाकते. आता हे मी चांगलं मिक्स करून घेते. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. थोडंसं टाकते, जास्त नाही टाकायचं. 5 मिनटं गॅसवर उकळी येईपर्यंत ठेवते. ते भाजी होईपर्यंत मी भाकर बनवते. ते चांगलं मळून घेते. थोडं थोडं पाणी टाकायचं. थोडंसं पीठ खाली लावते. जास्त मोठी नाही करणार आहे, छोटीच करणार आहे. भाकर मस्त बनवून झालेली आहे. मी आता शेकून घेते. पाणी लावते. मस्त भाकरी फुगलेली आहे. भाकरी मस्त भाजून झालेली आहे. आता मी ताटामध्ये दाखवते. भाजीला पण मस्त छान उकळी आलेली आहे. आता मी दाखवते.
मेथी मटनची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.